नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यानिमित्त तुम्ही आज रिजन्सी अन्नतममध्ये 3 दिवस झाले तुम्ही एक चांगला उपक्रम राबवत आहात, चांगले कार्यक्रम घेतात. एकूण काय सांगाल याबाबत? मी डॉक्टर बाळासाहेब गायकवाड, रिजन्सी अनंतम उत्सव मंडळ आणि सत्यशोधक समता संघाच्या वतीने गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे. आणि ही 134वी जयंती महाराष्ट्रात नाही, भारतातच नाही तर जगामधल्या 56 देशामध्ये आज ती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आणि त्याचं औचित्य साधून गेल्या 13 म्हणजे काल जी 13 तारीख होती त्या 13 तारखेला सकाळपासून आम्ही विविध उपक्रम या जयंतीच्या निमित्ताने राबवत आहोत. त्यामध्ये काल क्रीडा स्पर्धा आम्ही सकाळी 7 पासून सुरू केल्या आणि ह्या क्रीडा स्पर्धा वय वर्ष 5 पासून ते वय वर्ष 70 पर्यंत विविध क्रीडा स्पर्धा या विविध वयोगटासाठी आम्ही या ठिकाणी भरवली होती. त्यानंतर हे आपण पाहता तर या ठिकाणी हे पुस्तक प्रदर्शन आणि विक्री हे आपण या ठिकाणी भरवलेलं आहे. सर्व विषयावरील सर्व आणि विषयाच्या पुस्तकांचं हे प्रदर्शन भरवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे काल दिवसभर आम्ही फ्री मेडिकल कॅम्प असा भरवला होता आणि सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर्स काल आम्ही त्या ठिकाणी बोलवले होते. आज 14 तारीख आहे. या 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सकाळी आम्ही शोभायात्रा काढली लेझिम पथक आणि ढोल पथकाच्या साह्याने. आणि ही शोभायात्रा या धम्मपीठाकडे आली आणि या धम्मपीठावर भंते राहुल बोधी यांच्याकडून आम्ही धम्मदेसना घेतली. आणि संध्याकाळी आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आम्ही करणार आहोत. किती वर्ष झाले तुम्ही हा उपक्रम राबवित आहात? हा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला 3रा वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्ही एकाच दिवसाचे कार्यक्रम केले, दुसऱ्या वर्षी पण एकाच दिवसाचा कार्यक्रम होता. पण आता हा 3रा वर्ष आहे आणि मेन ह्या वर्षाची आमची थीम आहे की 75 वर्ष अमृत महोत्सव संविधानाचं. आणि त्याच्यामुळे आम्ही 2 दिवसाचे कार्यक्रम घेण्याचे ठरवले. त्या थीममध्ये हर घर संविधान हे थीम आमचं आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकांना जे इथे पार्टिसिपेंट झालेले आहेत, जे बक्षिसांसाठी जे बक्षीसपात्र जे उमेदवार आहेत, जे पार्टिसिपेंट्स आहेत, त्यांना प्रत्येकांना आम्ही हर घर संविधान ह्या थीमखाली प्रत्येकांना आम्ही संविधानाचं वाटप करतो. तर ही असे आमचे उपक्रम ह्या वर्षीचे चालू. बरं, ह्यामध्ये साधारणतः किती जण सहभागी झाले? म्हणजे आमच्या कालपासून आणि आजपर्यंत आतापर्यंत जवळजवळ 150 कुटुंब म्हणजे 350 ते 400 लोक सहभागी झाले. संध्याकाळी आमचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. त्याच्यात व्याख्यान आहे. व्याख्यानाचा विषय आहे 75 वर्ष अमृत महोत्सव संविधानाचा, हर घर संविधान. ह्याच टॉपिकवर बरेचसे पार्टिसिपेंट्स आमच्याकडे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तो एक उपक्रम आम्ही इथे राबवणार आहोत. परत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. त्याच्यात गीत गायन स्पर्धा आहे, नृत्य स्पर्धा आहे. सगळीच्या सगळे जे पार्टिसिपेंट्स आहेत ते सगळे रिजन्सी अनंतम ह्या संकुलामधलेच आहेत. आणि प्रत्येक जो पार्टिसिपेंट आहे तो अगदी प्रोफेशनल असल्यासारखं म्हणजे त्याचा सांस्कृतिक प्रोग्राम असणार आहे. आणि विशेष म्हणजे रिजन्सी अनंतम या संकुलामध्ये 4,500 फ्लॅट आहे. आम्ही गुगल लिंकच्या मार्फत 4,500 फ्लॅटपर्यंत पोहोचलो आहे. आणि या 4,500 फ्लॅटमध्ये गेल्या वर्षी HSC आणि SSC परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 90% अधिक गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा देखील आम्ही गुणगौरव करत आहोत. मागील वर्षी आम्ही याच बॅनरखाली MTSC आणि UPSC आणि क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी विशेष नैपुण्य मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा देखील आम्ही सत्कार केला होता, गुणगौरव केला होता. आणि यावर्षी हर घर संविधान या उपक्रमाअंतर्गत आम्ही संविधानाची प्रत आम्ही या ठिकाणी देणार आहोत.
आणि अशा प्रकारची ही संविधानाची प्रत आम्ही या ठिकाणी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आणि क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहोत। आणि आमचा जो वक्तृत्वाचा विषय आहे तो देखील संविधानाची 75 वर्ष अमृत महोत्सव हाच विषय ठेवलेला आहे। आणि या विषयासाठी जे आता आमच्याकडे स्पर्धक आलेले आहे ती देखील वय वर्ष 10 ते 50 वर्षापर्यंतची जी काही नावं आमच्याकडे रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या रजिस्ट्रेशननुसार ते आपलं व्याख्यान किंवा आपलं वक्तृत्व याच विषयाला अनुसरून करणार आहे। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।